Good morning, students of TYBA AEC, dear students. In the last lecture, we learned the important things needed for the interview. We divided the preparation of interview into three categories. First, before the interview, दूसरं during the interview, and तिसरं after the interview. In last lecture, we learned the necessary parameters we needed before the interview. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत necessary things we need during the interview. मुलाखतीच्या वेळेस, मुलाखतीपूर्व नाही, मुलाखतीच्या वेळेस कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते ते आता आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. मॅनर्स इटिकेट काय काय पाहिलं गेलं पाहिजे. As mentioned earlier, facing an interview is a skill. However, one might have prepared well, but actual execution during the interview is important. एखाद्या व्यक्तीने इंटरव्ह्यूची कितीही मोठी तयारी केली, 8 दिवस केली, 4 दिवस केली, 15 दिवस केली, पण प्रत्यक्षात इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर गेल्यानंतरचं त्याने त्याचं अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही, एक्झिक्युशन व्यवस्थित झालं नाही, तर ती सगळी तयारी व्यर्थ जाऊ शकते. म्हणून इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर कोणत्या पद्धतीचे आपण नियम पाळले पाहिजेत, काय काय प्रिपरेशन केलं पाहिजे, वी विल लर्न. तर कोणते फॉलोइंग पॉईंट्स आर केप्ट इन माइंड, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे परमिशन. एंटर इन द इंटरव्ह्यू रूम विथ प्रॉपर परमिशन. ॲक्च्युली मॅनर्स असे आहेत, वेन यू गो टू द रूम, नॉक द डोर. Okay, after knocking the door, just push it. If it is open, just stand outside the door. Ask the kind and gentle permission, may I come in, sir? If they allow you to enter into the room, then enter. Otherwise, stand over there and wait for the permission. अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट, समटाइम्स द इंटरव्ह्यू पॅनल टेस्ट युअर पेशन्स. पेशन्स म्हणजे संयम. तुम्ही किती संयमी आहात हे सुद्धा टेस्ट केलं जातं. म्हणून कधी कधी तुम्ही दरवाजावर उभं राहून विचारलं की मी आत येऊ का, तरीसुद्धा इंटरव्ह्यू पॅनल एक्सपर्ट तुम्हाला परमिशन देत नाही. दे डिस्कस समथिंग विथ इच अदर. आणि मग तुम्हाला कधी कधी इरिटेट झालात तर तुम्ही न विचारता मध्ये येऊ शकतात. इट क्रिएट्स द फर्स्ट बॅड इम्प्रेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. म्हणून कदाचित ते आपलं टेस्टिंग करत असेल आपल्या पेशंटची, आपल्या कूल माइंडेड नेचरची. म्हणून आपण विचारल्यानंतरसुद्धा जर ते परमिशन देत नसेल तर विथ अ प्लिझंट फेस स्टँड आउटसाइड द डोअर, वेट फॉर द परमिशन अँड देन एंटर. ओके, मोस्ट ऑफ द टाइम दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स दॅट मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट अँड स्टुडंट्स एंटर हाफ इन टू द रूम. अर्धे ते आलेलेच असतात अँड देन दे आस्क द परमिशन, मे आय कम इन सर. It's very bad. Just stand completely outside the door, ask for the proper permission, and if allowed then please enter. दुसरी गोष्ट, याचाच पुढचा भाग येतो. Permission to enter into the room is a different thing, and permission after entering into the room sit before the panel expert is a different thing. एकदा तुम्हाला आत यायची परवानगी मिळाली म्हणजे समोरच्या खुर्चीवर बसायची परवानगी मिळाली असं होत नाही. म्हणून जरी तुम्हाला त्या एक्सपर्टने, पॅनल एक्सपर्टने आत यायची परवानगी दिलेली असली तरीसुद्धा आत गेल्यानंतर खुर्चींच्या समोर उभं राहून अगेन आस्क फॉर द परमिशन टू सीट इन द चेअर. अँड व्हेन दे अलाउड देन सीट इन द चेअर. पुन्हा एकदा खुर्चीवर बसू का, मे आय सीट सर, अशी परमिशन घ्या. त्यांनी परवानगी दिली तर बसा. अनेकदा खुर्च्या या अशा लाईनीत लावलेल्या असल्या कारणामुळे त्या मागे पुढे जोरात ओढू नका आणि त्याचा नॉईज होईल अशी कोणतीही कृती करू नका. दुसरं आहे ग्रीटिंग. आत गेल्यानंतर ग्रीट टू ईच अँड एव्हरी पॅनल एक्सपर्ट. फर्स्ट, सगळ्यात अगोदर ग्रीट द चेअरपर्सन ऑफ द पॅनल. त्या पॅनलचा जो चेअरपर्सन असेल त्याला तुम्ही ग्रीट करा. गुड मॉर्निंग सर. आफ्टरनून असेल तर गुड आफ्टरनून सर.
संध्याकाळ असेल तर गुड, जी वेळ असेल ती योग्य त्या पद्धतीने ग्रीट करा. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना ग्रीट करा, सगळ्यांना भेटा. जर 5 जणांचं पॅनल असेल तर 5ही जणांना भेटा. तिथं जर एखादी लेडीज असेल, फिमेल एक्सपर्ट असेल तर त्यांनासुद्धा प्रत्येकाला आपलं अत्यंत जेंटल पद्धतीने आपलं बो हेड करत ग्रीट करा. नंतर तिसरं, हँड ओव्हर ऑफ द फाईल. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला परवानगी दिली बसायची, तुमचं ग्रीट करून झालं तर त्यांना विचारा, सर मे आय सबमिट माय फाईल सर, मे आय गिव्ह माय फाईल फॉर युअर काइंड इव्हॅल्युएशन, असं त्यांना विचारा. आणि त्यांनी दिल्यानंतर आपली फाईल त्यांच्यासमोर द्या. अन्यथा डायरेक्ट फाईल त्यांच्यासमोर फोर्सली देऊ नका. डोंट पुट युअर फाईल विथ अ फोर्स बिफोर द पॅनल एक्सपर्ट्स. ओके. नेक्स्ट, ती डॉक्युमेंट्स जी प्रॉपरली आहेत ती दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अजून पुढचा पॉईंट असतो नंबर 4, good eye contact. Please maintain good eye contact with all the panel experts. Whenever the panel expert asks the question, please put a very positive eye contact with them. If one of the experts again and again disturb you, irritate you, don't look in anger with that particular expert. That is the testing of your patience. Therefore, make a good eye contact. Good eye contact means not the unnecessary eye gestures. Eye contact is a different thing and unnecessary eye gestures are different thing. So don't put unnecessary eye gestures like something and something very extraordinary, surprising. Don't put such type of eye contact. Next, positive body language. Please maintain positive body language during the interview. All time, पूर्ण वेळ अत्यंत पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवा, नकारात्मक ठेवू नका. जरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नसेल, 1 काय 2 3 4 जरी येत नसतील तरीसुद्धा कीप अ पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. डोंट अननेसेसरीली स्क्रॅच युअर हेड. डोंट अननेसेसरीली क्लीन युअर फेस. Sometimes most of the candidates unnecessary clean their spectacle and some clean the spectacle with shirts. This is not a proper gesture. This is not a proper posture. Okay, so don't do this during the interview. Have a very positive and confident body language during the interview. Next, don't answers properly. Answer properly. Now, what do you mean by answer properly? Answer properly means don't answer too short and don't answer too long. ओके, अत्यंत थोडक्यातही देऊ नका आणि खूप मोठंही भाबड पसारा उत्तर देऊ नका. त्यांनी जर तुम्हाला या, हो, यो, यस यस, या, दिस इज नॉट द प्रॉपर आन्सर. यस, I agree with you sir, I don't agree with you sir, I don't think it's so sir, अशा पद्धतीने उत्तर द्या. अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं साऊंड गेस्चर तिथं करू नका. नेक्स्ट सगळ्यात अजून महत्त्वाचं असेल, देन बी कॉन्फिडेंट ड्युरिंग द इंटरव्ह्यू. ओके, पूर्ण वेळ तुम्ही इंटरव्ह्यू होतो तोपर्यंत कॉन्फिडंट राहा. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज मेंटेन करा, पॉझिटिव्ह बॉडी पोश्चर मेंटेन करा अँड व्हेरी पॉझिटिव्ह चांगल्या पद्धतीने सकारात्मक असा फेस तुम्ही मेंटेन करा. तर नेक्स्ट आहे बी कॉन्फिडंट. बी कॉन्फिडंट. नेक्स्ट,
दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, बी पोलाइट, विनम्र. पूर्ण इंटरव्ह्यू होतो तोपर्यंत अत्यंत विनम्र राहा. ते एखाद्याने तुम्हाला वारंवार डिवचण्याचं म्हणणार नाही, तुम्हाला इरिटेट करण्याचा प्रयत्न केलेला असेल तरी तुम्ही इरिटेट होऊ नका, रागवू नका, क्रोध होऊ नका. आपल्या कदाचित पेशन्सची टेस्टिंग केली जात असेल, आपल्या संयमाची टेस्टिंग केली जात असेल, आपल्या कूल नेचरची टेस्टिंग केली झाली असेल, म्हणून अत्यंत पोलाईट पद्धतीने संपूर्ण इंटरव्ह्यू पॅनलसमोर तुम्ही वागा. नेक्स्ट, जे येत नाही ते स्पष्टपणे नाही म्हणा. ॲपॉलॉजी. अनेक वेळेला पॅनल एक्सपर्ट, ॲपॉलॉजी म्हणजे माफी, अनेक वेळेला पॅनल एक्सपर्ट्स हे तुम्हाला एक्झॉर्बिटंट किंवा अनप्रॅक्टिकल प्रश्न विचारतात, पण ते प्रश्न ही तुमची टेस्टिंग असते. जे येत नाही ते सुद्धा हो म्हणू नका. जे तुम्हाला शक्य नाही, जे तुमच्या कुवतीच्या पलीकडे आहे, बियॉन्ड युअर कॅपॅसिटी अँड कॅपेबिलिटी, त्याला हो म्हणू नका. एखाद्या वेळेस जर एखाद्या एक्सपर्टने प्रश्न अत्यंत लो लँग्वेजमध्ये विचारला असेल, लो टोनमध्ये विचारला असेल, लो साऊंडमध्ये विचारला असेल, तर तो ऐकू आला नसेल तर सांगा, पार्डन मी सर, विल यू प्लीज रिपीट अ क्वेश्चन, मला माफ करा, पुन्हा तुम्ही प्रश्न सांगाल का. अशा पद्धतीने प्रश्न समजलेला नाही, प्रश्न पूर्णतः ऐकू आलेला नाही तरीसुद्धा त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. नेक्स्ट, लिसन प्रॉपरली. प्रश्न पूर्ण ऐका. पूर्ण प्रश्न झाल्यानंतरच उत्तराला द्यायला सुरुवात करा. मध्येच उठून उत्तर, अर्धा प्रश्न ऐकून किंवा प्रश्नाचे सुरुवातीचे 2-3 शब्द ऐकून किंवा 2-3 वर्डिंग ऐकून उत्तर द्यायला सुरुवात करू नका. वेट टू कंप्लीट द क्वेश्चन अँड देन स्टार्ट टू आन्सर. नाहीतर सुरुवातीच्या 2-4 शब्दांवरनं प्रश्न कळालेला आहे असं गृहीत धरून प्रश्न पूर्ण होण्याची वाट न पाहता मध्येच उत्तराला सुरुवात करू नका. ओके. नेक्स्ट, डोंट लीव द रूम विदाऊट परमिशन. लीव द रूम विदाऊट परमिशन. जसं येताना परमिशन महत्त्वाची होती, जशी तुम्ही घेतली, बसताना परमिशन घेतली, तशीच पद्धतीने जाताना सुद्धा परमिशन घ्या. मे आय गो सर, इज इट फिनिश सर, अशा पद्धतीने. आणि व्हेन दे अलो यू टू लिव्ह द रूम देन लिव्ह द रूम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर नोकरीमध्ये जात असेल तर निगेटिव्ह रिमार्क कुणाविषयी करू नका. निगेटिव्ह रिमार्क. निगेटिव्ह रिमार्क म्हणजे काय, त्यांनी जर तुम्हाला तुमच्या मागच्या मालकाविषयी विचारलं, जरी तुमचं त्याच्याशी भांडण झालेलं असलं, त्याने तुम्हाला काढून टाकलेलं असलं, तरीसुद्धा मागच्या मालकाविषयी निगेटिव्ह रिमार्क देऊ नका. कारण त्याच्याने इम्प्रेशन असं होतं की आज तुम्ही त्यांच्याविषयी बोलत आहात, उद्या आमच्याविषयी असंच बोलणार, हेच ॲझम केलं जाईल. देअरफॉर डोंट पुट एनी निगेटिव्ह रिमार्क अबाउट युअर फॉर्मर एम्प्लॉयर, former manager, former management or any other people to whom you are associated during your last service. Okay, put only positive experiences of your past service before the panel. Don't put negative remarks. and नंतर शेवटचं आहे सगळ्यात महत्त्वाचं, थँक्स. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांना थँक्स म्हणा. सगळ्यांना, ईच अँड एव्हरी मेंबरला थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्स व्हेरी मच. थँक्यू म्हणजे खूप जोरात नका म्हणू, परंतु शांत पद्धतीने त्या संपूर्ण एक्सपर्ट पॅनल जे आहेत, इंटरव्ह्यू पॅनल जे आहेत, 1 असतील 2 असतील, सगळ्यांना कॉमन थँक्स म्हणा किंवा आणि विशेषतः चेअरमनचं तर विशेषतः आभार माना. सो दीज आर दी प्रॉपर वेज, proper manner, proper etiquettes that you have to maintain during the interview. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो बिफोर द इंटरव्ह्यू, आता आपण शिकलो हे सगळे 12 ड्युरिंग द इंटरव्ह्यू. तर ड्युरिंग द इंटरव्ह्यूमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांची काळजी घ्या. देन द चान्सेस ऑफ युअर सिलेक्शन आर हाय.
तुमच्या सिलेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ते हाय असतील. विशेषतः प्रोफेशनल बॉडीजमध्ये, प्रोफेशनल कंपनीजमध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून या सगळ्या गोष्टींची निश्चित पद्धतीने तुम्ही काळजी घ्याल. तुम्ही TYBAच्या लास्ट इयरचा विद्यार्थी आहात. पुढच्या वर्षी किंवा अजून 1-2 वर्षांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागू शकतं. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप खूप कामात येतील असं मला वाटतं. थँक्यू फॉर वॉचिंग अँड कंटिन्यू ठेवा वॉचिंग अँड प्लीज बी इन टच विथ द SM अकॅडमी इंग्लिश न्यूज चॅनल. तिथे आपले सगळे TYBA AACचे रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत राहतील. तर प्लीज बी इन टच विथ SM अकॅडमी न्यूज इंग्लिश चॅनल. थँक्स फ्रेंड. थँक्यू व्हेरी मच.